नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहुयात 25 मिनिटं 50 बातम्या. मात्र त्याआधी एक मोठी बातमी येते. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. अमरावतीच्या इरविन चौक ते राजापेठ उड्डाणपुलाचं सांडपाणी नेहमीच पुलाखालून वाहत असतं. एक भाजीपाला विक्रेता चक्क फ्लायओव्हरच्या सांडपाण्यात भाजीपाला धुवून विक्रीला नेत असल्याचं दिसतंय आणि या भाजीपाला विक्रेत्यावरती कारवाई होणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. अमरावतीकरांच्या आरोग्याशी हा खेळच म्हणावा लागेल, कारण सांडपाण्यामध्ये भाजीपाला धुतला जातोय. त्यामुळे घरी गेल्यानंतर सुद्धा भाजीपाला स्वच्छ धुवून घेण्याची गरज आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. अमरावतीच्या इरविन चौक ते राजापेठ उड्डाणपुलाचं सांडपाणी नेहमीच पुलाखालून वाहत असतं आणि त्यातच एक भाजीपाला विक्रेता चक्क फ्लायओव्हरच्या सांडपाण्यामध्ये भाजीपाला धुवून विक्रीसाठी नेत असल्याचं समोर आलं आणि या भाजीपाला विक्रेत्यावरती कारवाई होणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. अमरावतीकरांच्या आरोग्याशी खेळण्याचाच एक प्रकारे हा प्रकार असल्याचं बोललं जात आहे. तर या पुलावरचं सांडपाणी जे या पाईपमधून खाली येत आहे त्याच पाण्यामध्ये एक भाजी विक्रेता भाज्या धुत असल्याचं दिसतंय. त्यामुळे अमरावतीकरांनो सावधान. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरती. संजय, कधीचा हा प्रकार आहे? कोणी हा कॅमेरामध्ये कैद केला? कसं उघड झालंय आणि यानंतर काय चर्चा आहे? निश्चित खरं तर आजचाच हा प्रकार आहे. आजच एका व्यक्तीला हा जो भाजी विक्रेता जो आहे हा भाजीपाला अक्षरशः अमरावतीचा जो मुख्य भाजीची बाजारपेठ आहे, भाजी बाजारपेठ असण्याच्या अगदी जे बाहेरच जो एक ओव्हरब्रिज आहे, या ओव्हरब्रिजच्या खालचा हा प्रकार आहे. आणि सकाळी पाऊस सुरू असताना ओव्हरब्रिजवरून जो पाऊस कोसळत होता त्या पावसातून खाली पडलेल्या पाण्यात हा भाजीपाला धुतानाचा हा व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ एका नागरिकांनी कैद केला आणि त्यानंतर तो त्यांनी आमच्याकडे पाठवला. आणि याआधी पण आपण जर बघितलं तर एक दूध विक्रेता चक्क जे गुरांना जे पाजण्यासाठी पाणी जे असते त्या पाण्यातला पाणी दुधात मिक्स करताना आपल्याला आढळलेला होता. आणि त्यानंतर आत्ता हा जो प्रकार आहे, आत्ता या प्रकारानंतर खरं तर अमरावतीकरांच्या स्वास्थ्यासोबत तरी खेळते की काय असं वाटायला लागलेलं. त्यामुळं हा जो भाजी विक्रेता आहे त्याचा चेहरा जो आहे तो स्पष्ट दिसत आहे. त्यामुळं हा ट्रेस होऊ शकतो आणि हा ट्रेस झाल्यानंतर त्याच्यावर महानगरपालिका किंवा बरोबर आहे आणि त्यामुळे अमरावतीकरांपर्यंत हा प्रकार पोहोचला पाहिजे आणि त्यामुळे सावधान भाजी विकत घेत असताना आणि या सगळ्या प्रकारावरती सुद्धा आळा बसायला हवा. धन्यवाद संजय या सगळ्या माहितीसाठी.